तर पहा, अंकाची दर्शनी किंमत हा घटक आज आपण शिकणार आहोत. घटकाचं नाव काय आहे? अंकाची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय? तर कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. म्हणजे तोच अंक जो आपल्याला दिसतो त्याला काय म्हणतात? दर्शनी किंमत. आता त्याचे आपण उदाहरण पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलं मी, 45. किती उदाहरण दिलं? 45. तर या ठिकाणी या 4 या अंकाची दर्शनी किंमत काय? की कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. म्हणजे आहे तोच अंक. म्हणजे किती येईल या ठिकाणी? 4 येईल. किती येईल? 4 येईल दर्शनी किंमत. आता आपण 3 अंकी संख्या घेतली 732 आणि या ठिकाणी या 32 या अंकात 3 या अंकाची आपण काय केलं? दर्शनी किंमत विचारली. तर याची 3 ची दर्शनी किंमत किती येईल? 3. म्हणजे कितीही अंकी संख्या घेतली तरी त्याची किंमत काय असते? जो अंक आपल्याला दिसतोय तोच अंक आपल्याला काय आहे? दर्शनी किंमत म्हणून घेतला जातो. सर्वांना समजला? हो.